महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांच्या चळवळीस एक निश्चित दिशा मिळाल्याशिवाय बांधकाम कामगारांच्या हक्कांचे रक्षण होणार नाही. कारण सरळ सरळ सरकारने असं ठरवलेलं आहे की बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ त्यांच्या स्वार्थासाठी वापरून घ्यायचं, टक्केवारीसाठी वापरून घ्यायचं. आणि आता तर या माहिती अधिकारामुळे, पारदर्शकतेमुळे जर तुम्ही BOCW नीट जर उलगडून बघितली तर मी म्हणतोय ते तुम्हाला पडताळा ताबडतोब येईल. कारण आता त्यांची यावर्षीची मजल जी गेलेली आहे एकूण 6,500 कोटी रुपये त्यांनी खर्च केलेले आहे. आणि 6,500 कोटी ही काही कमी रक्कम नाही. देशामध्ये असे अनेक राज्य आहेत की जिथं वर्षाला 500 कोटी रुपये सुद्धा निधी जमत नाही. आणि ही महाराष्ट्रातली जी मिळालेली उपकाराची रक्कम आहे ती आता 28,000 कोटीपर्यंत आहे. आणि त्यातले एका वर्षात 6,500 कोटी म्हणजे जवळजवळ 1/4 भाग एका वर्षात खर्च केलेला आहे. 2008 सालापासून उपकर गोळा केला जातो, म्हणजे 16 वर्ष होऊन गेली. आणि या 16 वर्षामध्ये आपण एक एक वर्षाचं आत्ता मी आपल्याला सांगतो. तर त्यांना भीती वाटत नाही. त्यांनी याचं सगळं बाजारीकरण केलेलं आहे. त्यांनी हा कामगारांचा पैसा जो आहे ते 4 कंत्राटदारांना देऊ केलेला आहे. त्या कंत्राटदारांचं ते भलं करतात, स्वतःचंही भलं करून घेतात. आणि पूर्वी त्यांना शरम वाटायची की काही स्कॉलरशिप म्हणा, इतर लाभ म्हणा, मृत्यूचे लाभ म्हणा हे मिळायचे. आता ते इतके निष्ठुर बनलेले आहेत की त्यांना आता कामगारांना एक पैसा सुद्धा द्यायचा नाही. थापा मारायचं, खोटं बोलायचं. 13 जुलैला 3 JR प्रसिद्ध केले. त्याच्या आधी त्यांनी 12 मेला ठराव केले. या 4 श्रम संहितेमधला जो सामाजिक सुरक्षा संहिता जी आहे तो मसुदा अजूनही अंमलात यायचा आहे. त्याच्या आधीच गडबड करून त्यांनी योजना सरळ बंद करून टाकल्या. हे कामगारांनी समजून घेतलं पाहिजे. त्यांना वाटतं की ठीक आहे मिळेल, काय सांगतात हे. पण त्यांनी योजना बंद केल्या सुरुवातीला. काही योजना त्यांना जे पाहिजेत आणि ज्या योजनांचा त्यांना समावेश केल्याशिवाय चालणार नाही असे त्यांनी 3 JR 13 जुलैला काढलेले आहेत. पण हे जे 3 JR आहेत ते सुद्धा त्यांनी गुंडाळून ठेवलेले आहेत. ती JR नुसता काढले आणि त्या JR मध्ये उल्लेख केलेला आहे की हे आम्ही ऑनलाईन मध्ये समाविष्ट या बाबींचा करू. तर त्याच्या कारणाखाली बंद केलेलं आहे. त्याच्या आधी त्यांनी आमदारांच्या कमिट्या निर्माण केल्या म्हणून बंद ठेवले ऑनलाईन. त्याच्यानंतर हायकोर्टची स्थगिती आली म्हणून बंद ठेवलं. आणि आता समावेश करणार आहे म्हणून बंद ठेवलेलं आहे. त्यामुळे लाखो अर्ज सध्या प्रलंबित आहे. महाराष्ट्रामध्ये मी दिल्लीला गेलो होतो 22 तारखेला. तिथे एक ऑल इंडिया लेवलवर सेमिनार झाला. तर त्यांना धक्का बसला की महाराष्ट्रामध्ये 1 कोटीपर्यंत एकूण नोंदणी गेलेली आहे आणि 33 लाख अर्ज प्रलंबित आहे. हे आश्चर्यकारक वाटतं सगळ्यांना. आणि 28,000 कोटी रुपये जमलेले आहेत हे आणखीन एक आश्चर्य. तर हे सगळंच अवाढव्य आहे. आणि त्यांना कामगारांची आज अजिबात भीती वाटत नाही. कारण आंदोलनच होत नाहीयेत. बांधकाम कामगारांची जी काही त्रुटक व्हायची ती सुद्धा आता जवळपास थांबलेली आहे. फक्त हायकोर्टमधून 3-4 केसेसचे काही निकाल लागलेले आहेत. तोच त्याला काही सरकारला थोडासा धक्का बसलेला आहे. सरकार काही ऐकायला तयार नाही. ना मंत्री ऐकायला तयार आहे, ना तो सचिव ऐकायला तयार आहे. त्यांच्या मनाला येईल ते सुरू आहे. मी आता तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे. तर हे लक्षात घ्यायला पाहिजे कामगारांनी आणि किमान लढ्याची तयारी केली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून हे सगळं जे घडतंय त्यांना आम्ही याच्या आधी काही विजय मिळवलेत.
2021 साली एक त्यांच्या विरुद्ध आम्ही निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी काही प्रमाणात केली, काही प्रमाणात नाही. 2024 मध्ये आम्ही आचारसंहितेमध्ये सुद्धा काम करता येतं हा निर्णय घेतला. त्यांना आचारसंहितेमध्ये चालू ठेवावं लागतंय. त्यांनी ऑनलाईन अर्ज भरायचा नाही, घरातून, ऑफिसमधून, नेट कॅफेमधून असा फतवा काढला होता. तो आम्ही रद्द करून घेतला. आणि आता अर्ध्या कच्च्या पद्धतीने आमदारांच्या कमिटींचा उद्योग सुरू आहे. आमदारांच्या कमिट्या आयडी साठी सुद्धा त्यांनी बंद ठेवलं. पूर्वीची आयडीची पद्धत बंद केली आणि आता आमदारांच्या आयडीची पद्धत म्हणजे काय, 2 वेळा 3 वेळा तपासायचं. अर्ज मुंबईने सांगितल्याशिवाय मंजूरच करायचं नाही, हे त्यांनी शिल्लक ठेवलेलं आहे. खरं म्हणजे औरंगाबाद खंडपीठाने या त्यांच्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे आमदारांच्या कमिटीनं. तरी आमदारांच्या कमिटीला मिळालेली स्थगितीची चेष्टा सुद्धा हे मंडळ करतं, सरकार करतं. पळवाट काढलेली आहे. आणि आता फक्त त्यात आमदारांनी शिक्का मारायचं तेवढं बाकी शिल्लक आहे आणि त्या कमिटीचा कारभार मात्र सगळीकडे चालू आहे. सांगतात काय, जिथे कमिटी फॉर्म झाली नाही तिथं आम्ही जुन्या पद्धतीने करतो. मग सगळ्यांच्यासाठी नवीन पद्धतीने तुम्ही का करत नाही? आता हे लोकसेवा हमी कायद्याखाली 3 महिन्यामध्ये त्यांनी अर्ज निकाली काढले पाहिजे. तर ही जी प्रोव्हिजन आहे ती त्यांनी त्या ऑनलाईन पद्धतीमध्ये त्याचा समावेश केलेला नाही. फक्त BOCW वर तो कायदा लागू झालेला बद्दल सुतोवाच केलेला आहे, पण त्याची अंमलबजावणी केलेली नाही. तर हे जे सगळं सुरू आहे हे कामगारांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता संघटित झालं पाहिजे आणि किमान विरोध करायला पाहिजे. आज कुठल्याच पातळीवर विरोध केला जात नाही. आम्ही काय म्हणत नाही लगेच तुम्ही मोर्चे काढा, जय म्हणा. आम्ही निवेदनं देऊन सुद्धा कंटाळलो. निवेदनं द्यायला सुद्धा आता आमचा उत्साह राहिलेला नाही. आम्ही एवढंच सांगतोय की आम्ही पाठवलेलं निवेदन तुम्ही बघा, वाचा, त्यात बदल करा, तुमच्या संघटनेचं नाव घाला, तुमच्या संघटनेचे पदाधिकारी करून ते मेल करा, ईमेल करा, शक्य झालं तर तुम्ही पोस्टानेही पाठवून द्या. कुणीही तयार नाही. 1-2-4 जण खूप तर फार तर महाराष्ट्रामध्ये प्रयत्न करतात. बाकी कुणाचीही तयारी नाही की आम्ही असं वृत्त तयार केलेलं म्हणा किंवा तयार करून दिलेलं निवेदन सुद्धा पाठवायची इच्छा कामगारांच्या मध्ये नाही, एजंट लोकांच्या मध्ये नाही, विविध कामगार संघटनांच्या मध्ये सुद्धा नाही. उत्साहच नाही. त्यांना विश्वास वाटत नाही की असं केल्यानंतर होईल. पण ईमेल जर समजा गेले, काही ईमेल्सना आम्हाला उत्तर मिळालेली आहेत. एकनाथजी शिंदे काही असो आमच्या ईमेलला उत्तर देतात, ते पाठवतात त्या कामगार सचिवाकडे. आता ते त्याला जुमानत नाहीत, ही एक वेगळी गोष्ट आहे आणखी. पण निदान एवढं तरी घडतं, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा उत्तरं दिलेली आहेत. तर ह्या ज्या पद्धती आहेत त्या आधुनिक पद्धतींचा वापर आपण करायला पाहिजे. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस आहे. 1920 साली ते जन्मले. त्यांच्या कार्याचा कालखंड जो आहे तो 45 सालापासून 60 सालापर्यंत आहे. त्यांनी सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून कामगारवर्गीय चळवळीला दिशा दिली, उत्साह निर्माण केला. लढ्यामध्ये एक वेगवान गती निर्माण करून दिली. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जर ते शाहीर नसते, लाल बावटा कला पथक नसतं तर ते झालंच नसतं. इतकं एक त्या लढ्याला एक उंची निर्माण करून दिली. आणि लाखो लोक यायचे. त्यावेळेस मोबाईल नव्हते, रेडिओ नव्हतं, रेडिओच्या पलीकडे काही नव्हतं, टेलिफोन नव्हते. आणि लोकांना करमणुकीच्या माध्यमातून असो किंवा सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून असो लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळायचा. तर हे अण्णाभाऊ साठे त्यांचे एक वाक्य आहे जगप्रसिद्ध. 2 ओळींमध्ये त्यांनी सगळं सांगितले. जग बदल घालून घावं, सांगून गेले मला भीमराव. आता हा जो कालखंड आहे ज्या काळात लिहिलं, खरं म्हणजे अण्णाभाऊ साठे लोकशाहीर हे कम्युनिस्ट पक्षाचे सभासद होते, लाल बावटा पथकामध्ये होते. त्यांनी सगळी त्यांची जडणघडण कम्युनिस्ट चळवळीत झालेली आहे. असं असून सुद्धा त्या काळामध्ये
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्व ओळखणं आणि जग बदलायसाठी घाव घालायचा असेल तर भीमराव सांगतात ते आपण ऐकलं पाहिजे. हा जो त्यांचा संदेश आहे तो अतिशय महत्त्वाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कामगार वर्गीय चळवळ, त्यांचा सहभाग, त्यांची संघटना, आणि दुसऱ्या बाजूला गिरणी कामगारांची चळवळ, लाल गोट्याची चळवळ, हे समांतर पद्धतीनं सुरू होतं. परंतु त्या काळात सुद्धा त्यांनी त्याचं वेगळं पण ओळखलेलं आहे. आज सुद्धा बघा तुम्ही, मुंबईमध्ये असो किंवा दिल्लीमध्ये असो, जंतर मंतरवर 20 जूनला जो 20 जुलै 2026 रोजी जो पार्लमेंटवर मोर्चा काढायचा प्रयत्न झाला जंतर मंतर पासून, त्याच्यावर प्रचंड दडपशाही बीजेपी सरकारनं केलेली आहे. पण जे तरुण होते ते जीवावर उदार होऊन त्यांनी पार्लमेंटकडे कूच केली. डोके फुटणारे ते माहीत असून सुद्धा पेलटेल गन वापरली गेली आणि त्या सगळ्या सैतानी ताकदी पुढे ते नमले नाहीत. आता हे जे युवकांचं आंदोलन आहे त्याचे वेगळे वेगळे भाग आहेत. एकतर ती सांस्कृतिक चळवळीच्या संदर्भामध्ये ताकदवान होते, त्यांनी स्वतःच्या मीडियाचा वापर केला. गोदी मीडियाने त्यांच्यावर जवळजवळ बहिष्कारच घातला होता. संगीत, कला, गाणी हे सगळंच त्यांचं आऊर होतं. आणि ते जी ही जनजीची भाषा आहे, जे धाडस आहे, त्यांनी या देशातल्या लोकशाहीला एक आधार दिलेला आहे. हे आंदोलन होण्यापूर्वी या भारतामध्ये अशी स्थिती होती की कुठलंही आंदोलन असं चिरडून टाकलं जायचं, दहशत निर्माण केली जायची. जे विरोधक असतील त्यांना ईडी इतर साधनांचा वापर करून त्यांना भीती घालून सत्ताधाऱ्यांच्या कळपात घेतलं जायचं आणि एक कार्यकर्त्यांच्या मध्ये एक भीतीचं वातावरण होतं की आता हे काय होणार आहे. अशा वेळेला जंतर मंतरवर जो दणका दिलेला आहे युवकांनी या देशामध्ये, सगळ्या जगभर त्याचे पडसाद उमटले आणि ते आंदोलन काही प्रमाणात यशस्वी झालं. लढाई चालू आहे, ती लढाईच आहे. अजूनही त्यांनी विद्यार्थ्यांच्यावर अत्याचार करायचे थांबवलेले नाही, अटकसत्र अजूनही थांबवलेलं नाही. तर अशा वेळेला सुद्धा त्यांच्या सगळ्या मागण्या अजून परिपूर्ण मान्य व्हायच्या. ती शिक्षण व्यवस्था बदलण्याचा प्रश्न आहे, पद्धती बदलण्याचा प्रश्न आहे, नीट असो इतर असो. तर हा संघर्ष आता सुरू आहे. परत जंतर मंतरवर तप्त वातावरण तयार झालेलं आहे. तर बांधकाम कामगारांनी आपोआप काही सगळं मिळणार आहे हे विसरून जावं. हे सगळं त्यांनी आता बंद केलेलं आहे आणि यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची जी काही आवश्यकता आहे त्याच्या बाबतीमध्ये आज दारुण शोकांतिका आहे. सगळे सुभेदार आपापल्या पद्धतीने विचार करतात, कृती काही करायची तयारी नाही. त्यामुळं की लक्षात घ्या की हे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आता पूर्णपणे बंद पडलेलं आहे. जे चालू आहे ते कंत्राटदारांना पैसे द्यायचं काम चालू आहे आणि तुम्हाला 4 आण्याची वस्तू रुपयाला तुमच्या गळ्यात घालायची आणि ते घ्या, भांडी घ्या, घरात बसा. आता तर ते गणवेश आणणार आहेत म्हणून सांगतात, ती सुद्धा अशीच अवस्था आहे. आणि त्याच्यामुळं बाकीचे सगळे लाभ हे बंद आहे, द्यायचं नाही असं त्यांची प्रवृत्ती आहे. त्याच्यामुळे तुम्ही संघटित व्हायला पाहिजे, या संबंधी विचार केला पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन व्हायला पाहिजे. असं व्हॉट्सअपवर कोणीतरी उठलं आणि बोललं चला आंदोलन करा, असं काही आंदोलन आता होणार नाही. व्हॉट्सअपवर कॉमेंट्स करून कधी आंदोलन होते का? व्हॉट्सअपवर फोटो टाकून आंदोलन होते का? आता तर एआयच्या माध्यमातून रंगीत पोस्टर्स तयार होतात. म्हणजे आता त्या रंगीत पोस्टरची एवढी गर्दी झालेली आहे की आता हळूहळू तेही लोक बघायचं सोडून देतील, अशी इतका अतिरेक झालेला आहे. तर हे सगळं लक्षात घेऊन परत एकदा आपल्याला सर्व चांगल्या पद्धतीने बांधणी केली पाहिजे. आपल्या ठोस मागण्या ठरवून घ्यायला पाहिजेत. सगळ्यांचं नेमक्या मागण्या काय त्याच्या निष्कर्षापर्यंत आपण आलं पाहिजे आणि किमान एकजूट केली पाहिजे ना. आम्ही असं म्हणतोय की आमचं जे व्यासपीठ आहे
व्यासपीठ म्हणण्यापेक्षा विचारपीठ, बांधकाम कामगार संघटना, संयुक्त कृती समिती, आम्ही सगळ्यांच्यासाठी आमचे मुक्त द्वार आहे. कुठल्याही पक्षाचा माणूस असो, आम्ही काही पक्षीय बंधनं यामध्ये घातलेली नाहीत. किमान समान मुद्दे ज्यांना मान्य आहे त्या सर्वांनी एकत्र येऊन करावं आणि ते करण्यासाठी ज्यांना नेतृत्व करायचं ते करा. आम्ही तुमच्या मागे राहू. आम्ही मागे राहायची तयारी आहे, खाली बसायची तयारी आहे, पण बांधकाम कामगारांना न्याय मिळाला पाहिजे हे महत्त्वाचं. तर असं असल्यामुळे तुम्ही त्याची तयारी करावी अशी अपेक्षा आहे. आता तरी फक्त यूट्यूब चॅनल मार्फत काही मुद्दे वाढतात, विचार करावेसे ते मी मांडतो आहे. तर मी शंकर पुजारी, माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. प्रत्येक वेळा मोबाईल क्रमांक यासाठी सांगतोय की काही अडचणी असेल तर आपण संपर्क करा. हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा एवढी विनंती करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून मी माझे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद. जय भीम. लाल सलाम.